नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ग्रामीण भागात देखील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या। पाहूया सविस्तर वृत्तांत। परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी साहेबांनी संपूर्ण परभणी जिल्ह्यात डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणुका काढाव्या असे आवाहन केले होते। तर गंगाखेडचे DYSP डॉक्टर दिलीपजी टिपरशेस्त्रांनी संपूर्ण परिमंडळात शांततामय वातावरणात मिरवणुका काढाव्या याकरिता प्रत्येक पोलीस स्टेशनांतर्गत शांतता समितीच्या बैठका घेतलेल्या होत्या। तसेच पिंपळदरी पोलीस स्टेशनचे API श्री दिनेशजी सूर्यवंशी साहेबांनी सर्व गणेश मंडळांच्या बैठका घेऊन डीजे मुक्त भयमुक्त शांततेत गणेश विसर्जन पार पाडूया असे सर्व गणेश भक्तांना पटवून सांगितले। आणि पोलीस चौकी राणी सावरगावचे बीट जमादार श्री मुंजाजी पायघन सर व सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला। एकंदरीत राणी सावरगाव येथे शांततेत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। कर्णकर्कश आवाजाचे डीजे नसल्यामुळे राणी सावरगावचे नागरिक गावकरी देखील सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे मनोमन कौतुक करत होते। तर मिरवणुकी दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत राहावा, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विद्युत कर्मचारी सोन्नर, सावंत सर, राठोड सर, कदम सर, वाघमारे सर आदी कर्मचारी प्रत्येक गणेश मंडळासोबत राहून विजेची दखल घेत होते। तर यावर्षी बऱ्याच गणेश मंडळांनी मिरवणुका काढण्याचे टाळले। तसेच गणेश मिरवणुकीत महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवली। तर शंभूराजे गणेश मंडळ, श्री शनेश्वर गणेश मंडळ, महाकाली गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ अशा मोजक्याच गणेश मंडळांनी मिरवणुका काढून गणरायास साश्रुपूर्ण नयनाने भावपूर्ण विसर्जन केले व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे नारे देत होते। एकंदरीत पाहता राणी सावरगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणरायाचे विसर्जन सोहळा संपन्न झाला। गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडला। अशा ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। पाहूया श्री गणरायाची भव्य दिव्य अशा मिरवणुका।
अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि ताज्या घटना घडामोडी पाहत राहा. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात.